मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक अद्वितीय संत श्री स्वामी समर्थ महाराज यांचं बालपण कसं होतं हे सांगणार आहे. स्वामी समर्थ हे एक दत्त संप्रदायातील एक अतिशय महान योगी, अवतारी पुरुष आणि लोकांना मार्गदर्शन करणारे एक दैवी व्यक्तिमत्व होतं. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे रहस्यमय आणि अलौकिक चमत्कारांनी भरलेलं होतं. पण आज आपण फक्त त्यांच्या बालपणावर लक्ष केंद्रित करणार आहोत. स्वामी समर्थांचा जन्म कधी झाला, कुठे झाला, कोणत्या घरात झाला यावर थेट पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांचं बालपणही अनेक कथा, आख्यायिका आणि दंतकथांमधून आपल्यापर्यंत पोहोचत. तरीही काही ठिकाणी त्यांचं बालपण नर्मदेला भागातील चेंचाळ किंवा पिठापुरम इथं झाला असं मानलं जातं. पिठापुरम हे आंध्र प्रदेशातील एक गाव आहे जे दत्त संप्रदायाशी निगडीत आहे. असं सांगितलं जातं की श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद श्री वल्लभांचे दत्तावताराचे पुनर्जन्म आहेत. हे ऐकूनच त्यांच्या बालपणाची गूढता आपल्याला लक्षात येते. स्वामी समर्थांचा जन्म कोणत्या कुटुंबात झाला हेही निश्चित सांगणं कठीण आहे. काही कथा सांगतात की ते ब्राह्मण कुटुंबात जन्मले, तर काही सांगतात की थेट अदृश्य रूपातून प्रकट झाले. पण बालवयातच त्यांचं वर्तन अत्यंत विलक्षण आणि आध्यात्मिक होतं. लहानपणीच त्यांना सामान्य बालकांप्रमाणे खेळ, धम्माल यामध्ये अजिबात रस नव्हता. ते एकांतात बसून ध्यान करायचे, मंत्र जप करायचे. काही वेळा ते झाडाखाली बसलेले असायचे, तर कधी नदीकिनारी ध्यानस्थ अवस्थेत दिसायचे. त्यांना बालवयातच ब्रह्मज्ञानाचा स्पर्श झाला होता असं त्यांच्या अनुयायांचं मान्य आहे. एकदा असंही सांगितलं जातं की लहान असताना ते नुसत्या स्पर्शाने लोकांचे दुखणं बरे करायचे. गावातल्या लोकांना हे फारच आश्चर्यकारक वाटायचं. त्यावेळी लोक म्हणायचे, हा मुलगा साधा नाही, काहीतरी वेगळाच आहे. लहानपणापासूनच त्यांच्यात एक दिव्यता होती. त्यांची वाणी, डोळ्यातला तेज आणि आचरण हे सगळं अनन्यसाधारण होतं. ते जेव्हा अगदी लहान होते तेव्हा एकदा त्यांच्या आईने त्यांना विचारलं, बाळा, तुला खेळायला का आवडत नाही? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, आई, माझं ध्येय वेगळं आहे. मला खेळण्यात वेळ वाया घालवायचा नाही. मला आत्मज्ञान मिळवायचं आहे. स्वामी समर्थांचा आत्मानुशासन लहानपणापासूनच फार कठोर होता. ते फार कमी बोलायचे आणि जे बोलायचे ते अत्यंत गंभीर आणि अर्थपूर्ण असायचं. अनेक वेळा त्यांच्या बोलण्यातून तत्वज्ञानाची बीजं दिसायची. त्यांना लहान वयातच संस्कृत भाषा अवगत होती असे काही कथांमधून कळते. त्यांच्या घरच्यांना, आईवडिलांना सुरुवातीला वाटायचं की हा मुलगा थोडा विचित्र वागत आहे. पण जसजसा वेळ गेला तसं त्यांच्या दिव्य प्रकृतीची जाणीव घरच्यांना आणि गावकऱ्यांनाही होऊ लागली. ते अनेक वेळा घराबाहेर निघून जायचे. काही वेळा 2-2, 3-3 दिवस दिसायचे देखील नाही. पण जेव्हा परत यायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज असायचं. एकदा ते जंगलात गेले होते आणि तिथे ध्यान करत होते. त्या ठिकाणी वाघ आला. पण स्वामी समर्थ त्याला पाहून न घाबरता शांतपणे बसून राहिले. आणि आश्चर्य म्हणजे तो वाघ त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या पायाशी बसला. ह्या घटनेमुळे गावात त्यांची कीर्ती पसरू लागली. लहानपणापासूनच स्वामी समर्थांचे खाण्यापिण्याचे व्यवहारही साधे आणि संयमित होते. त्यांना फार कमी अन्न लागायचं. काही वेळा ते केवळ एक फळ आणि फक्त पाणी पिऊन दिवस काढायचे. हा त्यांच्या योगशक्तीचा भाग होता. अनेकांनी असंही सांगितलं आहे की स्वामी समर्थांना लहान वयातच अनेक मंत्रसिद्धी प्राप्त झाली. त्यांच्याकडून काही वेळा अगदी गंभीर प्रश्नांवर उत्तर मिळायची, जी मोठ्या मोठ्या पंडितांनाही चकित करून जायची. एकदा एका साधूने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. तो साधू म्हणाला, बाळा, तू एवढं ध्यान करतोस, पण तू खरंच काही जाणवतोस का? तेव्हा स्वामी समर्थांनी त्या साधूला अगदी शांतपणे सांगितलं, तुमचं शरीर, मन आणि आत्मा वेगळे आहे. हे कधी समजेल? तेव्हा प्रश्न विचार. त्या साधूला त्यांची योग्यता लक्षात आली आणि तो नतमस्तक झाला. स्वामी समर्थांचा बालपणातला आणखी एक विशेष भाग म्हणजे त्यांची सर्वत्र भटकंती.
ते कुठे स्थिर राहत नव्हते. एकदा महाराष्ट्रात, एकदा कर्नाटकात, तर एकदा उत्तर भारतात. त्यांच्या बालपणाच्या या प्रवासामुळे त्यांना अनेक संत, साधू, सिद्ध पुरुष आणि महात्म्यांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली आणि हाच खरा त्यांचा आध्यात्मिक शिक्षणाचा मार्ग बनला. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या बालपणात एक अशी ऊर्जा होती की ती आजही भक्तांच्या मनात श्रद्धेने नांदते. त्यांच्या बालवयातच ते आत्मज्ञानी, शक्तिसंपन्न आणि भक्तवत्सल्य बनले. त्यांचं हे बालपण फारसं लोकांसमोर नाही, पण जे काही ऐकायला मिळतं त्यातून आपल्याला त्यांच्या आध्यात्मिक उंचीची जाणीव होते. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, स्वामी समर्थांचं बालपण हे काही साधं नव्हतं. त्यांचं आयुष्य म्हणजेच ईश्वराच्या साक्षात्काराची एक चालती बोलती अनुभूती होती. लहान वयातच त्यांनी मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि स्वतःच्या जीवनाला एक दिव्य मिशन दिलं. लोकांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या दुःखांवर उपाय करणं आणि त्यांना आत्मदर्शन घडवणं, हेच होतं स्वामी समर्थांचं बालपण. अशाच अजून व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.